नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. काय मग टम्म फुगलेली भाकरी पाहून आजीच्या भाकरीची आठवण आली ना? तर मी तुम्हाला दाखवते माझी भाकरी करण्याची पद्धत. ज्या पण मुलींना भाकरी थापता येत नाही ना, त्यांना माझी ही पद्धत नक्कीच खूप आवडणार आहे. अशीच गोल गरगरीत आणि टम्म फुगणारी भाकरी कशी करायची या दाखवते. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका कढईमध्ये तांब्याभर पाणी गरम करायचं आहे. नंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि अगदी एखाद दुसरा चमचा तेलही घालून घ्यायचं आहे. तेलामुळे आपल्या भाकरी अगदी नरम राहायला मदत होते. आणि पाण्याला छान उकळी आली की मग त्यामध्ये आपल्याला त्याच्यात मावेल इतकंच तांदळाचं पीठही घालून घ्यायचं आहे. आज मी इथे तांदळाची भाकरी करणार आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ज्वारीचीही अशाच पद्धतीने करू शकता. आता आपलं पीठ पाण्यामध्ये छान हलवून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून एक मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर हे पहा, पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करायचीही काहीच गरज नाही आहे. फक्त एकदा हलवून घेतलं तरी आपलं काम होतं. नंतर हे गरम पीठ आपण परातीत काढून घेऊन मॅशरच्या साह्याने एकजीव करून घेणार आहोत. नंतर हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून आपण हे पीठ एकजीव असं करून घेऊयात. आपण अगदी कणिक मळतो त्याप्रमाणेच आपल्याला हेही पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता त्याचे गोळे करून आपण त्याची भाकरी लाटून घेऊयात. हो, मी भाकरी थापून नाही तर लाटून करणार आहे. तर हे पहा, अगदी चपाती लाटतो तशीच आपल्याला भाकरीही लाटून घ्यायची आहे. भाकरी लाटताना पोलपाटाला जर चिकटत असेल तर त्याला वरून तांदळाची पिठी लावून परत एकदा लाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी भाकरी आपण लाटून घेऊयात. नंतर गरम तव्यावर भाकरी टाकून त्याच्या एका बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी सुकायच्या आधीच आपल्याला ती पलटून घ्यायची आहे. जसं आपण चपाती भाजतो त्याचप्रमाणे आपल्याला भाकरीही भाजून घ्यायची आहे. अगदीच गरज लागली तर तुम्ही रुमालाने हलक्या हाताने दाबून पण ती भाकरी छान भाजू शकता. हे पहा, फुगली की नाही आपली भाकरी. लग्नाआधी कधी भाकरी केली नसल्यामुळं मला लग्न झाल्यावर सगळ्यात जास्त टेन्शन यायचं ते भाकरी बनवायचं. पण आता कितीही भाकरी असल्या तरीही मी आरामात त्या करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी प्रत्येक भाकरी गोल गरगरीत आणि अशी टम्म फुगलेली असते आणि दिवसभर मऊ सुद्धा राहते. आता तुम्ही म्हणाल, ही कसली भाकरी करायची पद्धत? खरी सुगरण जिची थापलेली भाकरी काठोकाठ अशी फुगते. चला तर आता पाहूयात मी थापून केलेल्या भाकरीचं काय होते. माझ्यासाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी असायची भाकरी बनवताना ती म्हणजे किचन ओटा. कारण भाकऱ्या केल्या की सगळ्यात जास्त वेळ मला लागायचा तो म्हणजे किचन ओटा साफ करायला. आणि माझी प्रत्येक भाकरी परातीतून उचलायला गेलं की तुटायची. त्यामुळे मला भाकरी करायला अजिबात आवडायची नाही. पण एकदा कोकणात एक आजी भेटल्या होत्या. तर असंच बोलता बोलता मी त्यांना सांगितलं की मला भाकरी जमत नाहीत. तेव्हा त्यांनी मला ही पद्धत सांगितली होती. मग काय, घरी आल्यावर माझा पहिला बेत तोच की भाकरी करायची. आणि पहिल्यांदा करूनही माझ्या सगळ्या भाकऱ्या गोल गरगरीत आणि मस्त अशा टम्म फुगणाऱ्या झाल्या. पण कुठेतरी त्या आजींचं म्हणणं डोक्यात घुमत होतं. त्यांचं म्हणणं होतं की खरी सुगरण जिची थापलेली भाकरी काठोकाठ फुगते. आणि मग काय, जोपर्यंत भाकरी थापायला जमत नाही तिचा पिच्छाच पुरवला. आणि त्यानंतर ही पहा माझी भाकरी. आता तुम्हीच ठरवा, आहे की नाही मी सुगरण? तर तुम्हाला माझी भाकरी करायची पद्धत आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर उद्या भेटूयात नवीन रेसिपीसोबत.